Hello, good evening. I'm Dr. Dhanwanti Inamdar, working as a consultant pathologist for Ranka Hospitals, Mukundnagar, Pune. Vitamin B12 and D blood tests. So what are these? These are very important variants or very important parameters of a human body, and their deficiencies can cause multiple symptoms. बरेच काही symptoms त्यांनी होऊ शकतात, जसं हातापायाला मुंग्या येणं किंवा वीकनेस, थकवा जाणवणं हे पण होऊ शकतं. सो दीज आर ऑल्सो इम्पॉर्टंट. ह्या पण टेस्ट करणं गरजेचं आहे. व्हिटॅमिन B12 त्याच्यापैकी 3 महत्वाच्या टेस्ट असतात. एक आपण टोटल व्हिटॅमिन B12 बघतो, ओव्हरऑल किती व्हिटॅमिन B12 ची व्हॅल्यू आहे. दुसरं आपण बघतो की स्पेसिफिक B12 पोर्शन असतो त्या B12 मॉलिक्युलचा, ज्या टेस्टचं नाव आहे होलोट्रान्सकोबालामिन किंवा ऍक्टिव्ह B12. जी म्हणजे किती इनटेक सेल्सनी B12 चा घेतलेला आहे. आपण जे अन्न घेतोय किंवा काही सप्लिमेंट्स, औषधं घेतोय, त्याच्यातून B12 किती सेल्स अपटेक करतायत आणि करतायत की नाही व्यवस्थित, त्याच्यासाठी ती टेस्ट असते. आणि तिसरी असते MMA टेस्ट. हे पण फंक्शनॅलिटी डिटेक्ट करते आणि या तिन्ही टेस्ट महत्वाच्या आहेत. ह्या टेस्टनी असं जर कोणाला काही मुंग्या येत असतील हातापायाला किंवा काही त्याचं कारण समजत नसेल, एवढा मला थकवा का येतोय आणि अॅनिमिया नाहीये पेशंटमध्ये किंवा आयर्न डेफिशियन्सी किंवा B12 डेफिशियन्सी नाहीये, तर मग ह्या टेस्ट केल्या जातात. व्हिटॅमिन D डेफिशियन्सी पण खूप कॉमनली आढळली जाते, कारण सगळे काही आपल्याला म्हणजे मेनली आपण इंडोर्स असतो आणि आपल्याला एवढा सूर्यप्रकाश किंवा सन एक्सपोजर होत नसल्या कारणाने किंवा डाएटमध्ये एवढं व्हिटॅमिन D आपण घेत नसल्या कारणाने आपल्याला व्हिटॅमिन D डेफिशियन्सी खूप कॉमनली सोसायटीमध्ये दिसते. तर ही पण टेस्ट महत्वाची आहे. आणि ती कशी करावी, तर परत आपण काही सप्लिमेंट्स वगैरे घेत असू व्हिटॅमिन D साठी किंवा B12 साठी, तर 1 ते 2 दिवस डिफर कराव्या किंवा घेऊ नये आणि मग ती टेस्ट करावी, म्हणजे आपल्याला ट्रू व्हॅल्यू समजते. ह्याला काही फास्टिंग करायची गरज नाही. जसं मी म्हणलं, फास्टिंग ब्लड शुगर किंवा कोलेस्ट्रॉलसाठी फास्टिंग 8 to 12 आवर फास्टिंग लागतं, तर तसं काही स्पेसिफिक गरज नसते.